नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गावठी चिकन अळणी। ही रेसिपी आपल्या लहान मुलांसाठी खास आणि स्पेशल आहे। तर मुलांना चिकन कसं बनवायचं किंवा कसं द्यायचं हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडलेला असतो। तर ही साधी सोपी रेसिपी आहे, ती मी तुम्हाला आज दाखवते। तर सर्वात आधी आपण गावठी चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं। आणि एका कढईमध्ये तुम्ही बघितले तेल टाकले, त्याच्यामध्ये कांदे टाकलेत आणि खडे मसाले टाकलेत। ते 1.5 वर्षानंतरच्या मुलांना आपण हळूहळू डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे आपण स्पाइसेस द्यायला चालू करू शकतो। तर मग तुम्ही खडे मसाले टाकायचे, त्याच्यामध्ये चिकन टाकायचं, हळद टाकायचं, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण जसं चिकन वाफवून घेतो ही प्रोसेस सेम आहे, मोठ्यांना जसं करतो तसंच लहानांसाठी। आता हे चिकन जे आहे ते आपण गरम पाण्यावरती शिजवून घेणार आहोत। तुम्ही जसं बघितलं मी वरती एक ताट ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। जसं खाली चिकन शिजणार तसं पाण्याला वरती वाफ येणार आणि तेच पाणी आपण त्या चिकनमध्ये टाकणार आहोत आणि ते छान मिक्स करून आपण एकत्र शिजवून घेणार आहोत। गावठी चिकन शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवून ते व्यवस्थित शिजवायचं आणि लहान मुलांना देताना खास करून शिजवलेलं मऊसूत चिकनच द्यायचं। बघायचं ते व्यवस्थित शिजलं आहे का, 2-3 वेळा चेक करायचं। एकदा ते चिकन शिजलं की आपण वेगळ्या पॅनमध्ये चिकन आणि चिकनचा स्टॉक घेणार आहोत। जेवढं तुमच्या मुलांना हवं आहे तसं आपण घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये 1 चमचाभर आपण वाटण टाकणार आहोत। आता हे जे वाटण तयार केलं त्याच्यामध्ये कोणताही तिखटपणा नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि वाटलंच तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता आणि ते 1 चमचाभर वाटण टाकायचं आणि ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचं। बस एवढंच आणि इतकं सिंपल आहे। ही अळणी तुम्ही भात, भाकरी, चपाती मुलांना आवडतं त्यानुसार देऊ शकता। मुलांच्या वयानुसार चिकनचे अगदी छोटे आणि मऊ तुकडे करायचे। लक्षात ठेवा, प्रत्येक मुलाची भूक ही वेगळी असते आणि पचनशक्ती ही वेगळी असते, त्यामुळे नवीन पदार्थ देताना कमी प्रमाणात सुरुवात करायची।